हॅलो चला घनसोली संघाने नाणेफेक जिंकली आहे. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आतापर्यंत मैदानाने अनेक खेळाडूंचा खेळ पाहिला. व्यावसायिक स्तरातील उच्च स्तरावर खेळणाऱ्या टीमचा परफॉर्मन्स पाहिला आणि त्यात थोडा घटकेमध्ये बदल न करता अगदी सुरळीत चालणारी स्पर्धा ही व्यवस्थितरित्या पार पडली जावी म्हणून तुमच्यासाठी एक हट्टासदायक विनंती करतोय की आपण मैदानाकडे जायचं आहे. टीम गोटिवली आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. कोऑपरेट करा, थोडी मदत करा. साह्य फार महत्वाचं आहे कारण मॅचेस रजनीचे आहेत. प्रकाश जरी मानवनिर्मित असला हा तरी पण त्याच्यासाठी वेळ फार महत्वाची आहे. नियोजित वेळेमध्ये सामने व्यवस्थितरित्या पार पाडले तर आयोजकांचं सुद्धा कौतुक होतं आणि खेळाडूंचं सुद्धा कौतुक होतं. तर आपण सहाय्य करावे. फार मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. बाबूशा सर, व्यावसायिक संघ म्हटल्यानंतर फार मोठी ट्विस्ट असते मॅच मध्ये. एका बाजूने एखादा संघ कुठल्या प्रकारे खेळ करतो, एखादे दावे बदलतात, परंतु या मॅच मध्ये कोण दावे बदलणार? कारण एका बाजूने गोठिवली तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळेल घनसोली. चला पाहूया बिग फाईट. घनसोली विपक्ष गोठिवली. वेदांत स्पोर्ट्स घनसोली त्यांच्या विरुद्ध बाप्पा मोरिया गोठिवली. अशा प्रकारची नावं आमच्याकडे अगोदर आली तर फार चांगलं होईल. वेदांत 11 घनसोली आणि बाप्पा मोरिया गोठिवली फार अप्रतिम नावं आहेत. आणि अशा दोन नावाला आलेल्या संघांमध्ये ही लढत पाहायला मिळतो. एका बाजूला ब्ल्यू जर्सी, दुसऱ्या बाजूला रेड जर्सी. आरसीबी आणि मुंबई इंडियन्सची आठवण करून देणारा हा सामना आपण पाहतोय. शेव्याच्या या भव्य मैदानावरती माजी आमदार व सरपंच चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत सर्व प्रेक्षकांचे, क्रिकेट रसिकांचे. क्रिकेटला असणारा दर्दी, क्रिकेटची असणारी आवड आणि कुठलाही काम नसताना फक्त क्रिकेट आणि क्रिकेटची असणारी ओढ आणि या ओढीमध्ये स्वतःला भारावून घेतलेला हा संपूर्ण क्रिकेटचा प्रेक्षक वर्ग. 5 षटकांचा हा सामना. याच्या अगोदरचा आपण सामना पाहिला. एका बाजूने जय हनुमान कामोटे, दुसऱ्या बाजूने बामन डोंगरी. आणि फॉर्म पण त्यांचा परमनंटली आणि क्लास सुद्धा परमनंटली आहे अशी टीम बामन डोंगरी तो सामना जिंकते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पदार्पण केलंय. या मॅच मध्ये कोण जिंकणार? नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय टीम घनसोलीनं आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलाय टीम गोठिवलीला. बाप्पा मोरिया गोठिवली या टीमचे 2 सलामीवीर पाहायला मिळतात. एका बाजूने स्वराज आणि दुसऱ्या बाजूने तुषार. चला मॅचला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आहे तुषार. स्ट्राईकला स्वराज, नॉन स्ट्राईकला तुषार आणि बॉलिंग साठी गोलंदाज पाहायला मिळतोय तुषार. योर टाइम स्टार्ट नाव. गेम प्ले. पहिला बॉल तुषारच्या गोलंदाजीतून. लोअर फुल टॉस जागा निवडली आहे. क्लासिकल ड्राईव्ह. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक करतात धावपल परंतु नाहीये ती धावपल थांबणार तिकडेच कारण बॉल होतोय सीमा पार. मिळतील धावसंख्या 4. क्रिकेटमध्ये जास्त हवायल करण्यापेक्षा खालून केलेलं क्रिकेट फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा क्लास दिसतो. क्रिकेट बद्दल असणारी तुमची योग्यता पाहायला मिळते प्रेक्षकांना आणि ती योग्यता यावेळी पाहायला मिळाली बॅट स्वराज कडून. हा बॉल पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. टाइम खराब आणि इथून मात्र वेळ ही खराब.
हे रामा ये क्या हुआ, हे असं का घडलं, हे घडायला नको हवं परंतु झालंय. कारण नशीब बलवत्तर होते बॅट्समन स्वराजचे आणि इथून मात्र त्याच्या हातावरती रेषा पाहाव्या लागतील. एका बाजूने फटका बसला होता, संकटात धावपलीत येऊन तोही फसला होता आणि इथं मात्र आउट होणारच. तितक्यात यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे, बॉल सुद्धा सटकला आणि सगळ्या निसटलेल्या गोष्टीतून तो फलंदाज बचावलाय. बॉल झाले 2 धावसंख्या झाल्या 4. स्वराज अडचणीत होता. शॉर्ट बॉल पॉइंटच्या दिशेनं फक्त चपराक दिली आहे आणि चपराकीनं वेगानं धावसंख्या आली आहे. आणखीन एक चौकार. युद्धात आणि खेळात जीवनदान देणं म्हणजे तुमच्या जीवाचा दान करणं, हेच या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. या मॅच मध्ये या अगोदरच्या बॉलवरती अगदी स्वस्तामध्ये परतला असता स्वराज, परंतु चुकी केली आणि दुसऱ्या बॉलवरती हा चौकार पाहायला मिळतोय. क्लासिकल ड्राईव्ह ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली तो स्वराज आतापर्यंत 8 वरती खेळतोय. षटक क्रमांक 1 चालू आहे. हा बॉल हफवली होता, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मिड ऑन कडे बॉल चालला होता. बॉल सीमारेकडे ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत पोहोचता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावसंख्येनं आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 10. बिनबाद 10. 4 बॉलचा खेळ संपलाय. आणखीन या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 10 पाहायला मिळतात. 2 चौकार, 1 दुहेरी. स्वराज स्वतः वैयक्तिक 10 वरती खेळतोय. अप्रतिम सुरुवात. संधी मिळाली होती जरूर, परंतु त्याचं सोनं करू शकली नाहीये टीम. घनसोली. हा बॉल लॉंग ऑफला चाललाय. या मैदानाला गुदगुल्या करत बॉल लॉंग ऑफला गेला होता. थ्रो खराब होता, बॅकअप चांगला आलाय. बॅकअप फार महत्वाचा आहे, कारण त्याची रिझन अनेक वेळा आपण पाहतो. बॅकअप खरा असल्या कारण अनेक एक्स्ट्रा धाव जातात, मग पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईक वरती येतो आणि तिथून मात्र मॅच मध्ये कलाटणी देण्याचे प्रयोग चालू होतात. यावेळी धावसंख्या पाहायला मिळतात 11. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील तुषारच्या. लोअर फुल टॉस. पंचांकडे लाऊड अपील, परंतु नाहीये. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ आहे. बाहेर बॉल पिचिंग आहे आणि फुल टॉस बॉल होता, त्यामुळे डिसिजन इज नॉट आउट. षटक क्रमांक 1 संपलाय. संदीप सरांच्या परवानगीने षटक संपतोय. इशारत घुमली जाते आणि पहिल्या षटकाच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळतात बिनबाद 11. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि हा थोडा सामना स्लो चाललाय. टॉर्टाईज सारखा हा सामना चाललाय. आतापर्यंत वेळ संपली पहिल्या षटकाच्या अखेरीस. 5हून अधिक मिनिटं वेळ घेतलाय. या वेळेनुसार तुम्ही जर गेलात तर मात्र 4थ्या षटकाच्या अखेरीस तुमचा शेवटच्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक जो अतिरिक्त बाहेर असतो तो आतमध्ये घेतला जाईल. मग उरतील फक्त 4 क्षेत्ररक्षक आणि स्लॉग ओव्हरच्या शेवटच्या षटकामध्ये हा क्षेत्ररक्षक फार महत्वाचा काम करत असतो, खास करून ऑन साइडला फाईन लेग, स्क्वेअर लेग. दुसऱ्या षटकाला सुरुवात. विनीत. हा बॉल ऑन साइडला पिक केला. अप्रतिम. बॅट मधून आला स्वीट साऊंड आणि बॉल आउट ऑफ ग्राउंड. काय ड्राईव्ह पाहायला मिळाली, तो चहू बाजूने खेळताना पाहायला मिळतोय.
हा बॉल चांगला ड्राईव्ह करला, कव्हरच्या दिशेने बॉल जाईल सीमा पार. वा, गतिमान, वेगवान आणि तडफदार फलंदाजी चालू आहे. स्वराज ऑन फायर. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. अजिंक्य राणीची आठवण करून देणारी बॅटिंग, अगदी क्लासिकल शॉट, सर्व बाजूला फलंदाजी. हा फुलटॉस बॉल लॉंग ऑफला चाललाय आणि इथून मात्र मिळतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. अगदी वेगानं चालल्या धावसंख्या 25 वरती ट्रॅव्हल केल्यात आतापर्यंत. अप्रतिम वाटचाल. स्टार्टिंगच्या ओव्हरमध्ये धावसंख्या आपण पाहिल्यात तर फक्त आणि फक्त 11 आल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकात सुरुवातीच्या 3 बॉलवरती 14 धावसंख्या आल्यात. काय फलंदाजी केली आहे स्वराजनं. बरसला या मैदानावरती, प्रेमात पडली खेळपट्टी त्याच्या. इथून मात्र काय होतोय, नवरा नटला, सासऱ्याला पटली आणि पोराची सटकली. सिक्सर. स्वराज सांगतोय या गोलंदाजाला की भाई जरा चिल कर, चिल कर, चिल कर. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत त्यांनी तक दिलाय. आणखी एक शॉट बॉल, नजाकत, टायमिंग आणि प्रॉपर कार्यक्रम. 5वा मोठा फटका या षटकातील. ठोक. गोलंदाज की ज्याच्याकडे ऑप्शन नाहीये, चहू बाजूने फटकेबाजी आणि त्यानंतर गोलंदाजच्या पहिल्या 5ही बॉलवरती प्रत्युत्तर. हा फॉली होता बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे फील्ड करतील. एक झाली, दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र पहा चलाकी, हुशारी, परंतु नाहीये. एकानं मानावं लागेल समाधान. शेवटच्या बॉलवरती गोलंदाज थोडाफार दिलासा पकडतोय. एकच धावसंख्या येईल, पण दुसऱ्या षटकात काय झालंय बाबूशा सर, तब्बल धावसंख्या काढल्या दुसऱ्या षटकामध्ये 25, पहिल्या षटकामध्ये आल्या 11. टोटल षटक संपले 2, धावसंख्या झाल्यात बिनबाद 35. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय अनुराग. अनुराग हा नवीन गोलंदाज आहे. डाव्या हाताचा हा गोलंदाज या मॅच वरती काय टर्न करेल का? कारण टोटल धावसंख्या आतापर्यंत 36 झाले. 36 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. वेगवान सुरुवात केली आहे. ज्याप्रमाणे हल्ले चढवायचे होते ना त्याप्रमाणे प्रतिकात्मक हल्ले चढवलेत आणि ते हल्ले इथून मात्र यशस्वी झालेत. स्वराज आतापर्यंत स्वतः वैयक्तिक 36 धावसंख्येवरती गेलतोय. वैयक्तिक 36, टीमच्या 36. काय प्रतिम नॉक आहे मॅच मध्ये. दमदार सुरुवात. तिसरं षटक फार लांब वरून ही ट्रेन धावणार आहे. अगदी बुलेट ट्रेन. गोलंदाजाचं नाव आहे अनुराग. खूप सारी मोठी रनिंग घेऊन येतोय. अनुराग. पहिला बॉल. हा बॉल हलकासा शॉट होता. हलकीशी वेल मिळाली आणि त्या वेलीचं केलंय सोनं. स्वराज ऑन फायर. आणखीन एक सिक्सर.
IPL मध्ये मुंबई इंडियन्स जेव्हा नेट प्रॅक्टिस करते ना, तर नेट प्रॅक्टिस मध्ये अनुराग नावाचा जो गोलंदाज आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय. अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्यांना प्रॅक्टिसला बॉलिंग केली आहे, परंतु त्याची प्रॅक्टिस आता मात्र स्वराज घेताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चपराक दाखवली त्याच्या बॉलवरती. 42 वरती खेळतोय. नेक्स्ट बॉल, दुसरा चेंडू अनुरागचा. हा सन्मान आहे, चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि शॉर्ट बॉल किंवा ऑफ व्हॉलीबॉलला चांगलं प्रत्युत्तर देणं, हे खरं तर क्रिकेटमध्ये बराच काळ पाहायला मिळत नाहीयेत. असे खेळाडू फार कमी आहेत जे फक्त आणि फक्त मोठ्या फटक्याने खेळत नसतात, तर संयम सुद्धा असतो त्यांच्याकडे. आणि संयम प्रत्येकाच्या जीवनात, प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्वाचा असतो. जास्त आवरटपणा केला का मग अंगलट येतं, आणि इथून मात्र तो अंगलटपणा घेणं न घेणं हे मात्र स्वराचं कर्तृत्व पाहायला मिळतो. टीमसाठी एक धावसंख्या आणखी जोडले, 43 झाल्यात. 43 लॉस ऑफ 0 विकेट. तिसरा षटक प्रगती पथावर आहे. इथून मात्र टॅप क्रिकेट आणि डबल टॅप झाली बॅटला. चांगला बॉल. खूपशा विश्रांतीनंतर ना टीम घनसोली संघासाठी हा निर्धाव आलाय बॉल. पण एका बाजूने कौतुक करावं, कारण या मैदानानं आतापर्यंत धावसंख्या अधिकतम होताना पाहिली आहेत, आणि या षटकात त्या अधिक वेगानं चालल्यात. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 43 रन्स ऑन बोर्ड. आणि स्वराज स्वतः 43 वरती खेळतोय. मोहीन फलंदाज आपला पाहायला मिळतोय तुषार, जो एक बॉल खेळलाय आता. हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन कडे. फील्ड करेपर्यंत पर्याप्त वेळेमध्ये एक धावसंख्या पूर्ण केली आहे. एक धावसंख्या झाली आहे. बघा खेळामध्ये मस्ती सुद्धा चालतीये. फार दूरवर येऊन स्वराज दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न करतोय, आणि त्यासोबत कॉमेडी चालली होती थोडी, चालतीये. नेक्स्ट बॉल अनुराग. पहिला बॉल वरती सिक्सर जरूर खालाय, परंतु बाकीच्या बॉल वरती त्याने कमबॅक केलाय. हा बॉल चांगला होता, दिशा दाखवली आहे, टायमिंग चांगला आहे, आणि इथून मात्र पाहायला मिळतोय पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. बॉल होतोय सीमा पार. धावसंख्या मिळतील 4 4 आणि 4. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. बाबूशा सर, काय बरसला हा स्वराज. 47 वरती नॉट आउट, आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. क्लासिकल अंदाजानं त्यानं आता बॅटिंगनं खुश केलंय सगळ्यांना अप्रभावित करणारी फलंदाजी. हा बॉल टॅपिंग क्रिकेट, अगदी जवळ खेळला. रनआउटची शक्यता होती परंतु नाहीये. थांबवलंय स्वतःला. एक धावसंख्या मिळाली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. टोटल षटक संपले 3. धावसंख्या धाव फलकावरती लागल्यात 49 रन्स ऑन बोर्ड. कुठलीही विकेट न गमावता 49 झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्वराज खेळतो 48 वरती. 2 षटकांचा खेळ आहे. तोपर्यंत मिळते ड्रिंक टाइमचं वेळ. ऐकूया डीजे अक्षयचं एक संगीत. आई शिवाई देवीच्या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी ठेवलं, आणि त्याच शिवरायांच्या सेनेवरून आमच्या बाळासाहेब ठाकरेंना नाव ठेवलं शिवसेना. हा बॉल ऑन साइडला आलाय, अगदी सहज खेळून काढलाय. बॉल हाताला ब्रश झाला जरूर, पण बॉल सीमा पार. स्वराजने झलकावला या स्पर्धेतील पहिला अर्धशतक. वेल प्लेड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुरुवात स्वराजनं कशी केली पहा. पहिल्या षटकाला सुरुवात चौकारानं केली, दुसऱ्या षटकाला षटकारानं, तिसऱ्या षटकाला षटकारानं, चौथ्या षटकाला षटकारानं. शॉर्ट पिच बॉल खेळायचा ऑन साइडला. बॉल चालला ऑफ साइडला. फलंदाज होईल
वैयक्तिक 6 चौकार 4 षटकार या चहू बाजूने फलंदाजी करत 54 या धावसंख्येवर स्वराज परतताना पाहायला मिळतो. वेल प्लेड, बट शेवटच्या बॉल शिल्लक असताना तो बाद झाला. त्याच्यासाठी टीम गोठवलीला हार्ड लक. मन जिंकणारी फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. हे असं क्रिकेटमध्ये जेव्हा तुमची वेळ चांगली असते, तुमचा खेळ चांगला असतो, जेव्हा वेळ वाईट असते ना, खेळ ही टफ फाईट नसतो. आणि अशा प्रकारच्या आज मात्र वेळ फार चांगली होती स्वराजची, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. निखिल पाटील गोठवली यांच्याकडून बॅटिंग आवडली म्हणून 50 साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज स्वराजसाठी. मन जिंकली आहेत. आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट स्कोर जो आहे वैयक्तिक तो स्वराजच्या नावावरती या स्पर्धेतील. हाफ व्हॉलीबॉल पहा, चांगला फलंदाज ज्यावेळी मैदानातून बाहेर जातो ना, त्यावेळी अशा प्रकारचं दडपण निर्माण होतं. थोडंफार गोलंदाजीला कमबॅक करण्याची संधी येते, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि इथून मात्र कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. या अगोदरच्या 4 षटकांचा खेळ पाहिलात ना, तर अशा प्रकारची चेंडूची फेकी पाहायला मिळत नव्हती. परंतु यावेळी या गोलंदाजाने चांगला बॉल फेकला. हा बॉल शॉर्ट पिच होता, मिड विकेटला आलाय, बॉल फील्ड केलाय. पहा आता मात्र ताकद आली आहे, थोडी उमेद आली आहे क्षेत्ररक्षकांमध्ये, टीम मध्ये. इथून मात्र धावा आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. कारण या 2 बॉलवरती कुठला मोठा फटका नाहीये. एक सिंगल आली, एक डॉट आलाय. म्हणजे गोलंदाज थोडाफार आता मात्र स्वभावनेला चांगल्या कुशीत पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आहेत. 4था षटक आपण पाहायला मिळतोय. तुषार हाताळतोय. कदाचित चुकी झाली आहे तुषार कडून. या अगोदरचं 3रं षटक जे अनुरागला दिलं होतं ना, त्या जागेवरती ते षटक येणं गरजेचं होतं. लास्ट बॉल, हा बॉल ऑन साइडला पिक केलाय. फायनली क्षेत्रामध्ये बॉल होणार फरार. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार. स्वराजसाठी रोहित म्हात्रे गोठवली. हे प्रेम आहे क्रीडा प्रेक्षकांचं, आपल्या गावकऱ्यांचं, खेळावर खुश होणाऱ्या प्रेक्षकांचं. 1,500 रुपये आतापर्यंत कमाई पाहायला मिळते. शेवटचं षटक शिल्लक आहे. जय ठाकूर. तुमचं नाव काय? स्टेट बँक ऑफ केतन या अकाउंट वरती स्वराजच्या नावानं 1000 रुपये जमा झालेत आतापर्यंत. थँक्यू. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक जय ठाकूर. आतापर्यंत पराजयच पाहायला मिळालेत. 4 षटकामध्ये एकदाच जय झालाय स्वराजच्या विकेटनं. आता शेवटला जय कुणाचा होतोय आणि समोरून आपण पाहतोय अर्पणजी पाटील, मॅन फ्रॉम पांजे, एक अप्रतिम पबजी प्लेयर. हा बॉल हॅकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. हा बॉल चालला ऑन साइडला. इथून मात्र क्षेत्ररक्षक नाहीये, कोणा खाली होता आणि जागा निवडली चांगली मोक्याची आणि धावसंख्या रेखाटली आहे 4 धावसंख्येसाठी चौक्याची. चौकारानं 66 पर्यंत वाटचाल पाहायला मिळते. शेवटचं षटक चालू आहे, त्याचाही सुरुवात चौकारानं केली आहे. काय खंभालीची गेल फलंदाजी. हा बॉल, व्हॉट अ ब्रिलियंट शॉट, अप्रतिम, फॅब्युलस, इंटेलिजंट. डोक्याच्या चपलाईनं बॉल जसा समोर आला त्याला सहज पिक केला आणि बॉल पाठवला लॉंग ऑनच्या वरतून. अप्रतिम षटकार.
एक चौकार एक षटकार, जयला मात्र पराजितच केला या फलंदाजानं. त्या गोलंदाजीवरती आता मात्र ऑप्शन शोधावे लागतील या गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल, डाव्या हाताचा हा गोलंदाज इथून मात्र जय प्रभावित करतोय. व्हाट अ कमबॅक. तू शेर तो मैं सवा शेर, कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज होणार प्रमोद, आउट ऑफ ग्राउंड. काय घडलंय या षटकामध्ये आतापर्यंत बाबूशा सर आपण पाहिलं ना, तर 5 षटकामध्ये सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती धावसंख्या आल्यात ना, त्या धावसंख्या 26 आणि टीमचा स्कोर आतापर्यंत पाहायला मिळते 72. 72 मधून 26 धावसंख्या ह्या पहिल्या बॉलवरती आलेल्या आहेत. 2 चौकार 3 षटकार हे षटकांच्या सुरुवाती आहेत. आणि त्यानंतर जय ठाकूरचा षटक हाताळतोय. त्याने आतापर्यंत 10 धावसंख्या दिल्या चौकारानं षटकारानं. तिसऱ्या बॉलवरती कमबॅक केलाय. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय राहुल. कुणाल म्हात्रे, रुणाल म्हात्रे पहा. लोअर फुल टॉस होता, ताकदीचा वापर केला होता पण त्या बॉलवरती ताकद चालली नाहीये, कारण गोलंदाजानं बोट फिरवली होती, थोडी वेगामध्ये कमी आणली होती आणि फलंदाज ते उलकू शकला नाहीये. त्यामुळेच की का फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये, त्याला वेल टायमिंग साधता आला नाहीये. फक्त एकच धावसंख्या मिळेल, फक्त धावपट्टीवरती खेळ बॉल राहिला, त्याच्यामुळेच परिणामी एकच धावसंख्या मिळाली आहे. नेक्स्ट बॉल, आणखीन 2 बॉलचा खेळ शिल्लक. पहिल्या सत्रातील सेकंड लास्ट बॉल. व्हाट अ ड्राइव्ह, स्लॉग स्वीप, दॅट्स अ ह्यूज हिट. वेगवान बॉलावरती वेगवान प्रतिकात्मक हल्ला, ही ओळख आहे या फलंदाजाची. लास्ट बॉल, एंड ऑफ द इनिंग, शेवटचा चेंडू तशाच प्रकारचा होता, परंतु टप्पा थोडाफार बदल होता, खोलवर होता, परंतु काय कमालीचा पटका, ताकदीचा वापर, पॉवर जनरेट केली आहे आणि जनरेट केलेल्या पॉवरना 6 धावसंख्या आल्यात आणि 6 धावसंख्येनं पहिली इनिंग होते संपन्न. 5 षटकांच्या निर्धारित खेळामध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम गोठिवली मोर्या बाप्पा मोर्या टीम गोठिवलीचे धावसंख्या पाहायला मिळतात 85 आणि 86 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय टीम घनसोली या संघासमोर. त्यानंतर आपण मंचाकडे बोलतोय सन्माननीय व्यक्तिमत्व, उरण प्रीमियर लीग सीझन 4 या पर्वाचे लाडके आणि सुप्रसिद्ध आयोजक आदरणीय सुशांतजी तांडेल इथे उपस्थित आहेत. मी विनंती करीन त्यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय सुशांतजी तांडेल यांना शुभ सन्मान केले जाईल. माजी आमदार व सरपंच चषक 2025 मध्ये त्यांना सन्मानित केलं जातोय. जी शाल जन्मापासून आपल्या खांद्यावरती आहे ना, तीच शाल आतापर्यंत पाहायला मिळते. भगव्या शालीनं एखाद्या भगव्या विचारानं प्रेरित असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करणं हे खरं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. बाळासाहेबांचा तो रंग, शिवरायांचा तो रंग, हिंदुत्वाचं प्रतीक जे भगवा आहे, त्या भगव्या अंगवस्त्रानं त्यांना मात्र सन्मानित केलं जातोय. तदनंतर त्यांचे सहाय्यक संदीपजी पाटील, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये उठून तिथून मात्र सन्मान क्षेत्रामध्ये जायचं आहे. त्यांना सुद्धा सन्मानित केलं जातोय. खरं तर या जोडीनं UPL सीझन 4 मध्ये फार मोठी मेहनत घेतली. त्यांच्या समवेत आपण वैभवजी कडून पाहिलं एक यशस्वी पर्व, उरणकरांना गर्व करणारं पर्व आपण पाहिलं. अप्रतिम नियोजन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारी सर्व काही गोष्टी, बाबी, नवीन विचार आणि त्या सगळ्यांना पकडून ती स्पर्धा मात्र यशस्वी झाली आहे. चला या मॅच मध्ये
85 झाल्यात, 86 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच साठी आपण बोलूया टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना आजच्या दिवसातून आजच्या रजनीत जो रंगणार आहे. बेस्ट ऑफ बोरशेत विपक्ष माही 11 सावलेश्वर सावळे या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती केली जाते आपण यावं टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस करून घ्यायचा आहे. पण तत्पूर्वी या पहिल्या सत्रातील खेळ संपलाय. 85 झाल्यात, बनवायचे 86. कसा पाठलाग होईल त्याचं धावतं विवरण आपण ऐकूया गुरुवर्य नितीशजी पंडित सर यांच्याकडून. खरं तर प्रत्येक स्पर्धेत प्रियाल पाटीलला एक नवीन पुरस्कार देतोय. याही स्पर्धेमध्ये बाबू शहा एक चांगल्या प्रकारची उपमा दिली. जाऊया पार्ट ऑफ जोक. एक मजेचा भाग कॉम्बॉक्स मध्ये होता. घेऊन चालतोय 86 धावांचा पाठलाग करायचा. 30 चेंडू आहेत या स्पर्धेतील. खरं तर फर्स्ट राऊंड मधील थर्ड मॅच, तिसरा मॅच सामना. आणि इथं मात्र आपल्याला गोठिवली विपक्ष घणसोली, दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये घणसोली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला होता. क्षेत्ररक्षण करताना गोठिवली टीमनं प्रत्युत्तर दिलं. आल्या आल्या चौफेर फटकेबाजी केली. आणि या स्पर्धेत किंबहुना ज्या घणसोलीमध्ये प्रचंड मोठा घणसोली फेस्टिवल होतोय, दीपकजी पाटील माजी नगरसेवक स्वर्गीय यांच्या संयोजनातून साकारला जाणारा तो फेस्टिवल गावदेवीच्याच नावानं असायचा. आणि ही स्पर्धा, या स्पर्धेत मला वाटतोय टीम सुद्धा गावदेवी घणसोली आहे. तर बोरशेत विपक्ष सावलेश्वर सावळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल असेल. आपण आलात लगेचच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आणि थेट प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे. खरं तर निश्चितच या ठिकाणी विजिलन्स कमिटी आता संपूर्ण मैदानाच्या सभोवताली जातोय. विजिलन्स कमिटीमध्ये प्रियाल पाटील, केतन कुटले आणि बाबू शहा हे जाताना चाचपणी करतील, पर्यवेक्षण करतील या स्पर्धेतील किती प्रेक्षकांचा ताफा आणि कोणत्या कोणत्या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे, खवय्ये किती आहेत. इथं फक्त क्रिकेट खेळला जात नाही, तर तुम्ही जर आसपास नजर टाकलीत तर रमी सर्कलवरती असणारे कैक दिसत आहेत. त्याच्यानंतर ड्रीम 11 वरती, कारण इंग्लंड विपक्ष मला वाटतं इंडिया T20ची थर्ड मॅच सुरू असेल आणि अशा प्रकार झाली. आणि निश्चितच अशा प्रकारचे ड्रीम 11चे चाहते आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटनं भरलेला तुडुंब हा खेळ मात्र आनंदाचा घेतोय, अनुभवतोय. माजी आमदार व सरपंच ट्रॉफी 2025 सलामीला आलेला राहुल आणि त्याचबरोबर निखिल. स्ट्राईक एंडकडे राहुल पाहायचं आहे. मोठे फटके घेणं गोलंदाजी मार्कवरती स्वराज. अतिशय सुरेख फसावलाय चेंडू. पॉइंटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुके. राहुल आल्या पावली बॅक टू पॅव्हेलियन. आराध्य दैवता माझ्या नवीन शेवा गावची शांतेश्वरीच्या पालखीचा उत्सव येईल त्याच्या अगोदर क्रिकेटचा हा महाउत्सव. आयोजकांच्या 12 के बाद शिवसेना शाखा नवीन शेवा आयोजक निलेश जी घरत आणि निलेश डी घरत यांच्या संकल्पनेतून साकारलेला 5व्या पर्वातील किंबहुना मला वाटतोय हे 8वं पर्व, 8व्या पर्वातील एक छानसा खेळ. परत एकदा स्वराज्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चेंडू मात्र ओरपिच होता. कडा प्रहार करण्याचा, स्टेटेड करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटची अगदी
अपरेज घेतोय, चेंडू उचली घेतला आणि मात्र झेल पकडली गेली. इथं मात्र अतिशय आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, स्टँडवरून जाणारा चेंडू, इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. स्वराज वन मॅन आर्मी लढताना दिसतोय गोटिवली टीम कडून. अर्धशतकी केली आणि गोलंदाजीतून निष्णात गोलंदाजी करताना दिसतोय. एक तंत्रशुद्ध गोलंदाजी करताना नाव आहे स्वराज. जलद गतीचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूनं द्रोणागिरी नोड एंड कडून मारा करतोय. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, टायमिंग वापर. इथं मात्र सूर गवसला. वन डाऊन साठी आलेला हेमंतच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार. दाभोळकरांच्या आवाजातील एक गीत किंबहुना शिवसेनेला आणि त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार प्रेरणादायी गीत आहे. स्वराज्य टू हेमंत. आखो टप्प्याचा चेंडू परत एकदा 30 दशक या वेळेला केली नाही चुके. पकडला जेक, परतावं लागेल हेमंत. बॅक टू पॅव्हेलियन. संस्कृतीचं प्रतीक आहे, स्वराज्याचं प्रतीक आहे. त्या भगव्या झेंड्याखाली कार्यकर्त्यांच्या माध्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेतील आजच्या रजनीतील ही सेकंड लास्ट पहिल्या फेरीतील मॅच आहे. पहिल्या फेरीतील लास्ट मॅच आपल्याला सावळेश्वर सावळे विपक्ष बोरशेत या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये होईल. 2 विकेट फॉलोअप झाले, 2 मोहरे गारद झाले, 2 फलंदाज मात्र या ठिकाणी टिपले गेले. स्वराजनं तसं पाहिलं तर निश्चितच अगदी जर गोठिवली टीम जिंकतोय तर नो डाऊट स्वराज हा या मॅचचा हिरो ठरू शकेल. परंतु पाहूया, क्रिकेटमध्ये असं वाकित केलं जात नाही. कधी मॅच टर्न ओव्हर होईल आणि निश्चितच टर्न झाल्यानंतर एकदा वळण घेतलं की मॅच नो चेंडू. या वेळेला क्वालिफाईड पंचांचा इशारा येतोय. स्टेप अप झाला फलंदाज गोलंदाजानं मात्र अतिरिक्त 1 पाऊल खर्च केला. निर्धाव या वेळेला 1 धावसंख्या अतिरिक्त वाढली जातोय. फ्रीट असावं आणि इथं मात्र फ्रीट संधी असणार आहे, सवलत असणार आहे. फटक्याला मुभा दिली जाणार आहे. पाहायचं आहे इनॅट नंबर 4 वरती आलेला हा फलंदाज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे का? आणि मात्र परत एकदा निश्चितच अष्ट्या उकडल्या गेल्या. स्वराज्यचा नेम चुकला जाणार नाही. सराव आणि सरावातून स्वराज्याने अष्ट्या उधळून टाकल्या. धावचीच्या स्वरूपात 3रा विकेट. विसावलेत. एक राहुल 0 धावसंख्येवरती तर दुसरा हेमंताला षटकार आला खरा. 3 चेंडू फेस झाला, परंतु 3 चेंडूंमध्ये 6 धावा घेऊन स्वतःच्या खात्यावरती झाला बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला मात्र कुंदन सुद्धा 0 धावसंख्येवरती बॅक टू पॅव्हेलियन. आणि निश्चितच या ठिकाणी अगदी 3रे पंच स्वतः यजमान आहेत. त्यांच्यासाठी काही सूचना आहेत. मुख्य अंपायर संदीप पाटील. अतिशय सुरेख बॅटची अगदी कडा होती. गलीच्या दिशेनं शॉट. खरं तर बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला फील्ड झाली. 1 धावसंख्या पुलून काढली. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढली. षटक संपलं जातोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 8च्या घरात.
मोठा स्कोर उभा राहिल्यानंतर सायकोलॉजिकल प्रेशर प्रत्येक फलंदाजाच्या डोक्यावरती असतो आणि तेच पाहायला मिळालं हेमंतचा. आणि त्याचबरोबर राहुल मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये झेल दिली आणि परतले मात्र हे दोन्ही फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. हर्षल 1 to go. अतिशय सुरेख आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्र केलाय. चेंडू जातोय आउट ऑफ रोप. प्रेक्षकांच्या भेटीला चेंडू देईल 6 धावा. आलेला एक खणखणीत षटकार. समाचार घेतला आतापर्यंत 6 धावसंख्या आल्या. खऱ्या धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 14. आता 23 चेंडू आणि 23 चेंडूंमध्ये 72 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. 23 to 72. मोठा पल्ला आहे. मोठे फटके अपेक्षित. स्क्वेअर लेग. लेफ्ट हँड बॅट्समन डाव्या हाताचा फलंदाज फलंदाजीतून बरसताना दिसतोय. मोठे फटके आले की अर्धशतकी खेळी करणारा किंवा मोठी पार्टनरशिप या मैदानावरती जर झाली तर मात्र विजयी संपादन करता येईल घनसोली टीमला. अतिशय सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू लॉंग ऑनचा क्षेत्र क्लिअर केलंय. एक धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का परंतु निश्चित नाही. कॉल नाकारला गेला. एक धावसंख्येनं समाधान. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या धावपटलावरती 15च्या घरात. स्पर्धेला जशी सुरुवात झाली यजमान संघ ई पोल मधून ई गटातून परास्त झाला. देऊलवाडी संघ पाहता पाहता मात्र निश्चितच एक सामना जिंकलाय. हर्षल 2. अतिशय सुरेख. इथं मात्र उंची जास्त लांबी कमी. फटका फसला जातोय. पकडला जाईल का नाही. इथं मात्र झेल गेला. जमिनीला दान झाला. इथं मात्र डायरेक्ट हिट होतोय. इथं परतावं लागेल या फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात बाद. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले. खरं तर एक राहुल, निखिल, हेमंत आणि त्याच्यानंतर कुंदन. आता कुंदनची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाजी मार्क वरती दिसतोय. रितेश पाटील फलंदाजी मार्कवर नॉस्ट्राइक एंडकडे ज्या ठिकाणी अगदी अष्टा उधळल्या गेल्या. हर्षल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चौथा चेंडू घेऊन जाईल पंचांच्या डाव्या बाजूनं. जलद गतीचा गोलंदाज आहे. स्पेस आहे गोलंदाजीत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली जातोय परंतु इथं मात्र मोठे फटके अपेक्षित असतील. परत एकदा उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज. फलंदाजी मार्कवरती नाव आहे रितेश. वैयक्तिक कोट्यातील आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. सेकंड लास्ट टू गो. हर्षल फुल टॉस चेंडू. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत धावसंख्या 1. स्कोर बोर्ड वरती जर लक्ष टाकला तर निश्चितच 1-1-1 ही धावसंख्या वधारताना दिसतोय. इथं मात्र ही स्पर्धा महत्वपूर्ण स्पर्धा आहे. माजी आमदार व सरपंच ट्रॉफीचा हकदार व्हायचा असेल तर त्याच कौशल्यानं खेळणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र लेग स्टिकच्या भरासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच दीपक पाटील स्वैर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 19च्या घरात. 19 लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 19 घणसोली. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न फसला. फंबल झाला क्षेत्र फलंदाज. इथं मात्र षटक संपलं गेलं. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 19च्या घरात.
आणि अशा प्रकारे खरं तर एक मोठं आव्हान आता परत एकदा 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या फुलीतील फलंदाज गारद झाले. 4 फलंदाज या ठिकाणी निश्चितच तंबूच्या आसऱ्याला आले. इथं मात्र सामना सावलेश्वर सावले संघाचा कर्णधार उपस्थित आहे. बोरशेत संघाच्या कर्णधाराला नो. इथं मात्र स्वैर मारा आणि इथं पाहायला मिळतो एक धावसंख्या पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल. एक धावसंख्या 1+1 2 धावांचं बेनिफिट बोनस मिळतो. स्टेपअप झाला गोलंदाज. गोलंदाजाचं नाव आहे स्वराज. आपल्या कोट्यातील 2 चेंडू खराब फेकताना दिसतोय गोठिवली टीम कडून स्वराज. परंतु पहिल्या षटकाचा विचार केला तर ज्यानं 2 विकेट्स स्वतःच्या नावावरती कोरले आणि प्रतिस्पर्धी टीमला धाव दिली ती फक्त 8. एक षटकाराचा समावेश होता, एक अवांतरचा समावेश होता, एक एकेरीचा समावेश होता. असं षटक फ्रीट सवलत असेल मुभा असेल या फटक्याला. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. फ्रीटचा मात्र पुरेपूर फायदा येतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रातील अगदी खेळाडू कक्षा 4 पार 6 धावांसाठी आलेला एक षटकार. सत्तावीस धावसंख्या धावपटालावरती झटपट अगदी वधारल्या गेल्या. ताकदीचा वापर केला. फलंदाजाचं नाव आहे आशिष. आशिष फलंदाजी मार्क वरती सज्ज. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्येवरती समाधान मानलं जातोय. 28 धावसंख्या धावपटालावरती. स्वराज्य वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हात आलतोय. 12 चेंडूंचा खरं तर फेकीचा निर्णय कर्णधारानं स्वराजकडे दिला. गोठिवली टीम कडून ऑलराऊंडर आहे. क्षेत्ररक्षण ज्याचं उत्तम. फलंदाजीतून उत्तम फलंदाजी केली. अर्धशतकी खेळी स्वतःनं केली. तर सावलेश्वर सावळे संघाचा कर्णधार आहे माही 11. इथं मात्र अतिशय सुरेख पाडण्याचा प्रयत्न. परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला फील्ड झाली परंतु तिथं मात्र एकच धावसंख्या मिळतोय. संत गतीने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 29. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 29 या षटकातील 5वा चेंडू. चौथा चेंडू स्वराज टू आशिष. या वेळेला मात्र चेंडूला फील्ड झाली मिड विकेट कडून. खरं तर डीप मिड विकेट कडचा क्षेत्ररक्षक आला होता. लॉंग ऑन कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्येनं परत एकदा धावसंख्या 1 न वाढतोय. धावसंख्या 3 दशकामध्ये 30. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 30. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. खरं तर अकुट टप्प्याचा चेंडू होता. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. स्वराज्य आतापर्यंत 11 चेंडू फेकतोय. 11 चेंडूंमध्ये 8 आणि अगदी 19 धावसंख्या देतोय प्रतिस्पर्धी टीमला. 2 षटक हातालीत. पहिल्या षटकात 8 2 सफलता. संथ गतीनं मारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय तो घनसोली टीमला. अतिशय सुरेख हा गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकतोय. षटक संपलं जातोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती घनसोली टीम 4 बाद 30च्या घरात. बारा चेंडू 56 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. कोण षटक घेऊन येणार? गोठिवली टीम कडून नवीन आलेला गोलंदाज मार्क वरती हितेश पाटील. हितेश पाटील हितेश पाटील गोलंदाजी मार्क वरती असेल. आणि इथं आपण गोलंदाजी मार्क वरती असणारा हितेश पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. अतिशय सुरेख
इथं मात्र पकडला गेला झेल, परतावला गेल्या फलंदाजाला बॅक टू पॅव्हेलियन. पाहायला मिळेल परत एकदा एक खरं तर मोठा टार्गेट सेट करताना दमछाक होताना दिसतोय घनसोली संघाची. घनसोली संघाकडून इनायत नंबर 7 7व्या क्रमांकावरती आलेला नवीन फलंदाजाचं नाव आहे उमेश. या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओ द विकेट मारा करतोय. उजव्या एसटीच्या अगदी बाहेरून जाणार ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच येतात तर एक धाव संख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 31च्या घरात 31. जसं षटकाला सुरुवात झाली पहिला अवांतर किंबहुना स्वराजने पहिला अवांतर फेकला आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आतापर्यंत 3 अवांतर या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. 4 अतिशय सुरेख ताकदीचा वापर केला. येतोय मोठा फटका. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार येईल. चेंडू षटकारासाठी एक फंटॅस्टिक षटकार. सदतीस धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. त्यातील 4 अवांतर आणि खरं तर 33 धावसंख्या बॅटनं या फलंदाजाने घेतलेल्या आहेत. आतापर्यंत 5 विकेट फॉलोअप झालेत. 5 फलंदाज गारद झालेत. अतिशय सुरेख स्ट्रेडिट क्रिकेटचं एक मादक सौंदर्य या वेळेला बॅट मधून आलेला एक लांब लचक गगनचुंबी षटकार. या वेळेला 10 चेंडू 49 धावांची आवश्यकता. या फटक्यांची आवश्यकता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या षटकात हवी होती. चौथ्या षटकाच्या सुरुवातीला मात्र मोठे फटके येत आहेत. एक अवांतर आणि त्याच्यानंतर लागोपाठ बॅक टू बॅक 2 षटकार. 9 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 9-43 महत्वाचं खरं तर क्रिकेट आणि या क्रिकेट मधील दोन्ही मातब्बर संघ नवी मुंबई मधील गोठिवली विपक्ष घणसोळी या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये असणारे द्वंद्व. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडील क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातो आहे. एक धावसंख्या पळून काढली. धावसंख्येनं धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती 44च्या घरात. 4 चेंडू 5वा चेंडू फेकेल वैयक्तिक कोट्यातील हितेश पाटील पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय आणि इथं मात्र डाव्या हाताचा फलंदाज या वेळेला बरसला जाईल का? बॅटचं तोंड उघडणार का? चौकार षटकारांची चौफेर टोले जंग फटकेबाजी करेल का? आपल्या संघाचा संकटमोचन ठरेल का? इथं मात्र अतिशय खराब अवांतर स्वैर मारा दूषित मारा. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 45च्या घरात 45. 43 धावांची आता आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. 41 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. तोच अतिशय सुरेख ताकदीचा वापर. जातोय चेंडू हवाई सफर एअर सर्जिकल स्ट्राइक करतोय चेंडू. चेंडू जातोय आउट ऑफ रूट षटकार. एवढे विकेट फॉलोअप होत असताना सुद्धा 51 धावसंख्येपर्यंत मजल मारली जातोय. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी. 35 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंमध्ये 37 पाहिलेले आहेत. MLA ट्रॉफी साई मध्ये मनोहर शेठ भोईर यांच्याच खरं तर उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्या ट्रॉफीत 6 चेंडू 37 धावा. तोच कारनामा परत एकदा मैदानावरती पाहायला मिळेल का? हितेश पाटील अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला काय होतोय? चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर? आलेला अगदी जमिनीला पॅरलल समांतर असणारा खणखणीत षटकार.
टार्गेट जवळ येऊ लागलंय पाहायला मिळतोय. चौथ्या षटकानं 27 धावा खर्च केल्यात. 27 27 धावा. थोडासा महागडा ठरला गोलंदाजाचं नाव हितेश पाटील गोठिवली टीमचा. पहिला षटक 8, दुसरा षटक 11, तिसरा षटक 11, चौथा षटक 27. धावसंख्या धावपटलावरती पाहायला 4 अवांतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाल्या त्या 57च्या घरात. शेवटचा स्लॉ गोल हाताळण्यासाठी येतोय. किंबहुना पराभवी इतिहासात नोंद असणारा असावा त्याप्रमाणे इथं पराभव तसा होईल का? रंगतदार सामना किंबहुना आमच्याही पंचांची झोप उडवेल का? सुस्ती उडवेल का? पाहायला मिळेल मैदानावरती. 6 चेंडू 29 धावा. एक तो 2 चेंडूंमध्ये निश्चितच या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल जेव्हा मोठे फटके येतील. पाहायचं आहे 6 चेंडू 29. आदेश अतिशय सुरेख ताकदीचा वापर. येतोय चेंडू डगआउट कडे. आपल्याच खेळाडूंना दिलेला एक खणखणीत आवाज झाला आणि चेंडू येतोय सीमापार षटकार. किसी से कम नाही. गोठिवली टीमला थांबून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हार्ड हिटर बरसला इन ॲट नंबर 7 7व्या क्रमांकावरती मधल्या फळीत खेळण्यासाठी येतोय. आतापर्यंत ज्याच्या बॅट मधून 3 उत्तुंग षटकार आलेत, एक एकेरी आली, तोच मात्र फलंदाज. नाव आहे उमेश मात्रे. 5 चेंडू 23 धावा 5 चेंडू समीकरण जवळ येतोय. आता मात्र दुविधा निर्माण झाली. गोठिवली टीमच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा का होईना बदल होऊ लागला. सिली पॉइंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल केलाय. अतिशय सुरेख या वेळेला निश्चितच मारला जातोय चेंडू. काय होणार इथं? मात्र एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला आहे 2 धावसंख्या. ऐन वेळेस 3 धावसंख्या प्राप्त मिळत आहेत. 1+2 नो. इथं मात्र अवांतर बीमार दुखापत करणारा. इथं निश्चितच या वेळेला थर्ड अंपायरची डिमांड केली जातोय गोलंदाजांकडून. तर इथं मात्र 3 धावसंख्या पूर्ण झाल्यात. पाहायचं आहे कशा प्रकारे निर्णय अंमलात आणला जाईल. खरं तर सामना एक बिग बॅटल प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. 86 धावांचा एवढा मोठा लांब लचक पल्ला पार करताना इज नो. खरं तर बीमर या वेळेला निश्चितच कमरेच्या वरून जाणारा चेंडू, थोडासा दुखापत करणारा चेंडू होता. 3 धावा मिळत आहेत. 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या 3 वधारल्या. आता चेंडू शिल्लक आहेत 5 विजयासाठी 20. 5 चेंडू 20 धावा. सामना आवडला असेल तर खेळाडूंनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. खरं तर पराभव पत्करला तरीही खरं तर इतिहास होऊन जाईल अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. नाव आहे उमेश मात्रे. अतिशय सुरेख कमबॅक गोठिवली टीमचा. आदेश दिला. या वेळेला मात्र पॉपिंग क्रीज मध्ये शफल झाला नाही. पददालित्य पाहायला मिळालं नाही. फुटवर्क पाहायला मिळालं. चेंडूची प्रतीक्षा करत राहिला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव आपल्या कोट्यातील आदेशचा पुढचा चेंडू. 4 चेंडू 20 धावा. परत एकदा मोठा फटका येईल का? आशा आकांक्षा पल्लवित होतील का? टाळ्यांचा आगाज होईल का? सामना बिग बॅटल पाहायला प्रेक्षकांच्या भेटीला मिळेल का? प्रश्न करत आहेत. संभ्रम आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. होईल का? आदेश लेफ्ट आर्म ओ द विकेट मारा करतोय. मुकेश अतिशय सुरेख अप्रतिम. इथं मात्र निश्चित परत एकदा नो. स्वायर मारा येतोय खणखणीत आपल्या बॅट मधून लगावलेला अप्रतिम देखणा सौंदर्यवान फटका षटकार. थांबलंय 4 चेंडू 13 धावा. सामना आवडला असेल परत एकदा टाळ्यांचा आगाज होऊ द्या. 1-2 मोठे फटके येतील का? गोठिवली घनसोली दोन्ही नवी मुंबईचे मातब्बर संघ एकमेकांसोबत लढताना दिसत आहेत. 2 बिमर करणारे चेंडू फेकल्यानंतर गोलंदाजाला मात्र या वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरून हटवण्यात येईल. आणि इथं मात्र निश्चितच अशा प्रकारच्या स्पर्धा वारंवार खेळल्या जात आहेत. 86 धावांचा पल्ला पार करताना पहिल्या चेंडूवरती सफलता येतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता आल्यानंतर धाव संख्या 4 चेंडू. तदनंतर सावळे संघाचा किरण पवार
आपल्याला विनंती असेल आपण चला या टेनिस क्रिकेट मधील हे तारामंडलातील तारे आहेत खरं तर रायगडच्या टेनिस क्रिकेट मधील आणि म्हणूनच किरण पवार म्हणजे रायगड टेनिस क्रिकेटचा धूर्व तारा आहे तर त्या ताऱ्याला आमंत्रित केलं जातोय. किरण पवार प्लीज वेलकम. 4 चेंडू आणि निश्चितच खरं तर त्यांच्या खेळण्याची एक शैलीच वेगळी आहे. छोट्यांपासून मोठ्यांना आवडणारा हा चेहरा. नाव आहे किरण पवार. 4 चेंडू 13 धावा. या चेंडूवरती फ्री हिट आहे. मुबाल असेल सवलत असेल. उमेश मात्र या ठिकाणी बरसला जातोय. उमेशने आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय आणि 8 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येवरती खेळतोय उमेश. उमेशची खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद. या षटकातील पुढचा चेंडू उमेशसाठी. फुल टॉस चेंडू कर्फ समाचार फाईन लेग क्लिअर केलं क्षेत्र. जाईल चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आउट ऑफ रूफ षटकार. आता मात्र गोठिवलीच्या प्रेक्षकांचं डोकं ताड 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 होऊ लागलंय. चला तर सावळेश्वर सावले आणि बोरशेत आपल्याला विनंती असेल या वेळेला 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. विजय होता कुठे आणि खरं तर या सामन्याला कलाटणी देणारा एक मास्टर माइंड क्रिकेटर नाव आहे ज्याचं उमेश मात्र बरसला. चौफेर टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत चेंडू 9 खेळतोय आणि 9 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येवरती खेळतोय एकटा उमेश. इनॅट नंबर 7व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरला येणारा खेळाडू या मैदानावरती अधिराज्य गाजविताना दिसतोय. अजूनही सामना सोडला नाही. किंबहुना 6 चेंडूंमध्ये 29 धावसंख्या असताना आल्या प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवतोय. प्रत्येक फटका किंबहुना सीमारेषेच्या 10 ते 12 फूट बाहेर पाठवताना दिसतोय. तोच उमेश ताकदीचा तेवढाच वापर करतोय. या चेंडूचा समाचार घेईल उमेश. बॅटला चाटून जाणारा चेंडू होता. काय होणार इथं मात्र पाहायला मिळतोय. जोरदार अपील केलाय क्वालिफाईड पंचांकडे. इथं मात्र 3ऱ्या पंचाची मागणी येतोय. निश्चितच सामना रंगतदार आहे. आता मात्र ही धाव पूर्ण होतोय का. बॅटला चाटून जाणारा चेंडू होता. बॅटला ब्रश झाला. आवाज झाला. यष्टीरक्षकानं केली चुकी. परत एकदा धावण्याचा इशारा आला. पॉपिंग क्रीज सोडलं गेलं. तिसरे पंच यावेळेस ऑन स्क्रीन वरती निश्चितच एक महत्वपूर्ण फक्त या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. तर इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय काय होणार. खूप अगदी क्लोज असणारा डिसिजन थोडा दुविधेत आहे. आणि इथे निश्चितच प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढलेत कारण सामनाही तेवढा महत्वपूर्ण आहे. नवी मुंबई मधील एक टीम खरं तर उरणवरून सेवन डिब्बी के धीमे लोकल से यहां से प्रस्थान करेगी. आणि या वेळेला निर्णय येतोय नॉट आउट. 1 धावसंख्या पूर्ण होतोय आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा. 6 धावा 2 चेंडू. तेवढंच राहिलंय ते निश्चितच करून देऊ. पंचांची जी डिमांड आहे ती या वेळेला निश्चितच रात्रीचे अगदी आता 12:20 सुमार आहे. आपण या स्पर्धेतील 3री मॅच
अजूनही अनुभवतोय. अजून एक बॅटल व्हायची आहे. किरण पवार, सावलेश्वर सावले विपक्ष बोरशेत. तर हे एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. आणि आपण पाहूया 2 चेंडू 6 धावा. या चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल का? किंबहुना नाही, कारण अजूनही आम्ही पराभव पत्करलेला नाही. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी धावसंख्या अपेक्षित आहेत 6. ज्या वेळेला गोलंदाजी मार्क वरती आला गोलंदाज, या गोलंदाजानं 2 बिमर दुखापत जखमी करणारे चेंडू फेकले आणि तिथं मात्र सामना एका वेगळ्या वळणावरती येऊन राहिला. गोलंदाजी मार्क वरती तुषार. आता इथं मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच स्वायर अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. समीकरण बदललं जातोय. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. तुषार गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. मला वाटतोय खरं तर जे चेंडू हाताळण्यासाठी आदेशच्या राहिलेले अगदी ते चेंडू हाताळण्यासाठी आला आणि यानं मात्र आता अवांतर फेकला 1 चेंडू. रुशाल अतिशय सुरक्षित नो डाऊट गणसोली संघ या वेळेला चला मला वाटतं नाभा टीम आपल्याला विनंती असेल तदनंतर जाऊया. जोपर्यंत सेकंड करतायत अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान असेल. मी आयोजकांना विनंती करतोय, रायगड टेनिस क्रिकेटचं नाव ज्यांना अटके पार नेलं, लहान मुलांच्या अगदी आवडीचा खेळाडू म्हणून किरण पवारचं नाव घेतलं जातोय. किंबहुना खरं तर टेनिस क्रिकेट मधील या तारा मंडलातील तारांगणातील ध्रुव तारा अडल पद ज्याचा आहे किरण पवार. प्लीज वेलकम. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्याचा केला जाईल आदरपूर्वक सन्मान. किरणजी पवार